हॅलो. तर आपल्या सगळ्यांचा आवडता सण अर्थात दिवाळी आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक सणाचं काही ना काहीतरी अप्रूप असतं. मला आहे बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की ही काय नाटकच करते किंवा ही काय विज्ञानवादी आहे, मग हिला कशाला काही अप्रूप असेल, तर असं काहीही नाही आहे. मलाही तुमच्या इतकंच, इनफॅक्ट किंबहुना तुमच्यापेक्षा जास्त अप्रूप आहे दिवाळी या सणाचं. आता का असं विचारा? अहो, कारण हा सण वर्षातनं एकदा येतो म्हणून. आणि या सणाला आपल्याला कधीही म्हणजे अगदी रोज फराळ केला, चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळ्या, चिरोटे वाटेल ते खाल्लं तरी कोणी अडवत नाही. हे एक भारी आहे. मला हे प्रचंड आवडतं. त्यामुळे मला इतका हा सण आवडतो माहिती आहे. आणि ज्या वेळेला आई मला म्हणते की चला आज कुठली भाजी करायची जेवायला, असं विचारल्यानंतर असं वाटतं की अरे संपली दिवाळी काय यार. हां, या दिवाळीत मस्त फटाके उडवता येतात घरच्या घरी. आपल्याला कधीही म्हणजे आपण सणासाठी काही कपडे राखून ठेवलेले असतात. कुठेतरी बाहेर जाताना पार्टी वेअर वेगळे, मग घरी घालायचे वेगळे, नाईट ड्रेस वेगळे, किंवा एरवी रोज घालतो ते वेगळे, असे सगळे कपडे आपण वेगवेगळे कप्पे करून राखून ठेवलेले असतात. अशा वेळेला राखून ठेवलेले कप्पे किंवा काहीतरी सण आहे, काहीतरी ओकेजन आहे म्हणून घालायचे कपडे सुद्धा आपण ठेवणीतनं काढतो आणि मस्त घालून चकाचक तयार होतो. मस्त फोटो सेशन करायचं, मग ते सोशल मीडियावरती टाकायचं, छान गाणी बिणी लावायची, प्रत्येकाला दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या, मस्त फटाके उडवायचे. हां, पण एक गोष्ट, फटाके उडवताना आपण कधीही या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्यामुळे प्रदूषणाचा इतरांना त्रास होणार नाही ना, आवाजाचा त्रास होणार नाही ना. कारण परवा काय झालं, मी अशी झोपले होते आणि नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवशी इतके जोरजोरात फटाके उडवायला लागले की साधारण मला एक 11:30-12च्या दरम्यान जाग आली आणि नंतर मला सकाळपर्यंत झोप नाही. मी एकदा या कुशीवर एकदा त्या कुशीवर असं माझं सतत चाललं होतं. मग जर माझं असं होत असेल तर वयस्कर लोकांना किंवा बाहेरच्या मुक्या जनावरांना किती त्रास होत असेल याचा विचारही आपण केला पाहिजे. एनिवेज, तर दिवाळीच्या या नोटवरती आपण आज इथेच थांबूया. तुम्ही काय काय फराळ केला, मग तुम्ही काय काय खाल्लं, किंवा कशा पद्धतीने छान छान दिवे लावले, लाइटिंग केलं, काय केलं, या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करायला विसरू नका. बाय द वे, सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. काळजीही घेऊया आणि आनंदही साजरा करूया. बाय.